लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं सूरज चव्हाणांना भोवलं। अजित पवारांनी घेतला सर्व पदांचा राजीनामा। सूरज चव्हाण यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल। घटनेबाबत चव्हाणांकडून दिलगिरी। सूरज चव्हाण यांच्यानंतर आता कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीनेही जोर धरला। कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। रमी प्रकरणानंतर विरोधकांची मागणी। लातूरमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह। सूरज चव्हाण यांच्यावर अजित पवार भडकले। कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला ठामपणे विरोध। दादांकडून भूमिका स्पष्ट। सूरज चव्हाणांविरोधात रान पेटलं। संभाजीनगर, धाराशिव, नाशिकमध्ये आक्रमक आंदोलन। राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पोस्टर्स फाडले, फोटोला जोडेही मारले। 2006 सालच्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता। हायकोर्टाच्या निर्णयानं पोलिसांना मोठा झटका। निर्णयाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार। हनी ट्रॅपमध्ये शिवसेनेच्या 4 खासदार आणि 16 आमदारांना भाजपनं अडकवलं आणि फोडलं। संजय राऊतांचा आरोप। तर हनी ट्रॅपची पाळमुळं ठाण्यापर्यंत। सरकारमधील 4 मंत्रीही ट्रॅपमध्ये, राऊतांचा दावा। नाशिकमधील हनी ट्रॅप आणि बलात्कार प्रकरणी जळगावच्या प्रफुल्ल लोढाला अटक। मुंबई पोलिसांची कारवाई। तर संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचा फोटो शेअर करत गंभीर आरोप। खासदार नारायण राणेंना क्लीन चिट। ठाकरे मुख्यमंत्री असताना राणेंनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दिलासा। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांचा गोंधळ। ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी। काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव। पंतप्रधान मोदींच्या निवेदनाची मागणी। बांगलादेशमधल्या ढाकात विमान दुर्घटना। वायुदलाचं विमान शाळेवर कोसळलं। 19 जणांचा मृत्यू। वैमानिकाचं प्रशिक्षण सुरू असताना अपघात झाल्याची माहिती। कोचीवरून आलेलं एअर इंडियाचं विमान तुफान पावसामुळे मुंबई विमानतळावर घसरलं। सुदैवानं दुर्घटना नाही। सगळे प्रवासी सुखरूप। धावपट्टीचं किरकोळ नुकसान। सासरच्या जाचाला कंटाळून चांदवडमध्ये विवाहितेची आत्महत्या। संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार। नाशिकमध्ये 20 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। आई, माझ्या शिक्षणाचा तुला त्रास घेऊ नकोस, चिठ्ठीत उल्लेख। नाशिकच्या बीडी कामगार नगरमधली घटना। नालासोपाऱ्यात प्रियकराच्या मदतीनं महिलेकडून पतीची हत्या। दृश्यम चित्रपटाप्रमाणेच घरात मृतदेह गाडला। मृतदेहाचा शोध सुरू।